राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून आतापर्यंत 2.5 लाख जणांची तपासणी करण्यात आलेली आहे। यात 5 उष्माघाताचे रुग्ण आढळले आहेत। राज्यभरात पारा 40 अंशांवर असून ठिकठिकाणी नागरिकांची तपासणी केली जाते। पश्चिमेकडून दक्षिणेकडे थंड वारे वाहत आहेत। विदर्भापासून दक्षिण कर्नाटकपर्यंतच्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे। त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे पुढील 3 दिवस राज्यातील बहुतांश ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आणि तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। काढणीला आलेल्या गहू आणि मका पिकांना चांगलाच फटका बसलाय। भुसावळ तालुक्यातल्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील राखेचं पाणी हे नदीत सोडलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। त्यामुळे राख नदीच्या पाण्यात मिसळून पाणी दूषित होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। यामुळे अनेक आजार बळवण्याची भीती व्यक्त केली जाते। या प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। धाराशिव जिल्ह्यातील बाजारात वांग्याची आवक वाढली आहे। वांग्याचा दर वाढलेला आहे तर निर्यात बंद असल्याने त्याचा फटका वांग्याच्या दरांना बसलाय। एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबई आणि आसपासच्या शहरातील 70 ते 75% हॉटेल व्यवसाय बंद असल्याने कांद्याच्या मागणीत मोठी घट झाली आहे। याचा थेट परिणाम मुंबई एपीएमसी कांदा बटाटा इथे दिसून येतोय। तर उठाव नसल्याने बाजारात कांद्याचे दर घसरले असून मोठ्या प्रमाणात माल साठून पडलाय। हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात होणाऱ्या कांद्याचा वापर थांबलेला आहे। मुंबईतील 15 तलावांचं पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। तलाव परिसरातील गाळ काढणं, स्वच्छता आणि सुशोभीकरण करून तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे। यात मालाड आणि मढमधील 15 तलावांचा समावेश आहे। यासाठी पालिकेकडून सल्लागार नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे। मुंबईमध्ये वाढत्या वायू प्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होतोय। त्यामुळे मुंबई पालिका शाळांमध्ये एअर फिल्टर बसवण्याची मागणी उबाठाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी केली आहे। दिल्लीमधील शाळांमध्ये एअर फिल्टर बसवण्याच्या धर्तीवर हा प्रस्ताव देण्यात आला आहे। मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा 4 दिवसांसाठी बंद राहणार आहे। आजपासून 4 एप्रिलपर्यंत डबे वितरण सेवा पूर्णपणे बंद असेल। ग्रामदेवतेच्या उत्सवानिमित्त दरवर्षी घेतली जाणारी ही सुट्टी असल्याचं असोसिएशननं म्हटलंय। मावळ तालुक्यातील कामशेत इथे एका तरुणाची निर्घृण हत्या झाली। शरीरावर गंभीर जखमा आढळल्यानं दगडानं मारहाण करून खून केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालंय। पत्नीवर वाईट नजर असल्याच्या संशयातून तिघांनी मिळून या तरुणाची हत्या केली। या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आलं। सोलापूर जिल्ह्यातील डीपीडीसी सदस्य पदासाठी अनेक नावांची चर्चा आहे। डीपीडीसी सदस्यासाठी महायुतीतल्या नेत्यांकडून वरिष्ठांची भेट घेतली जाते। राज्य ओबीसी सेलचे पदाधिकारी राहुल काटकर यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे। सोलापूर शहर मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी अमित ठाकरे सोलापुरात येणार आहेत। सोलापूर महापालिका निवडणुकीत बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती। सरवदे कुटुंबियांची भेट घेऊन अमित ठाकरे विचारपूस करणार आहेत। नंदुरबार तालुक्यातील कोळदा गावाजवळ बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला। नंदुरबारकडे वाळू घेऊन येणाऱ्या डंपरला भीषण आग लागली। डंपर चालक वेळीच बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला। मिरज शासकीय रुग्णालयात बायोमेडिकल कचऱ्याचा ढीग पडून राहिला होता। अंदाजे 3 महिन्याचा बायोमेडिकल कचऱ्याची दुर्गंधी पसरली होती आणि यामध्ये कचरा उचलणाऱ्या कंपनीचा हलगर्जीपणा समोर आलाय। संबंधित कंपनीला रुग्णालयानं नोटीस बजावली आहे। सांगलीच्या वाळवा आहिरवाडी रोडवर पूर्व वैमनस्यातून तिघांनी मिळून गुन्हेगार संदेश उर्फ साहिल कदम याची हत्या केली। या प्रकरणी एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यात म्हसोबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात अंकलखची यात्रा संपन्न झाली। पावसाचा व्यत्यय वगळता यात्रा उत्साहात आणि शांततेत पार पडली। पालखी मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा पालखी आणि श्री म्हसोबाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। लासलगाव रेल्वे स्टेशन रोडवरील दुकानांना भीषण आग लागली। या आगीमध्ये 8 ते 10 दुकानं आणि टपऱ्या जळून खाक झाल्या। या आगीमध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालं। आगीचं कारण अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे। नाशिक महापालिकेची अर्थसंकल्पीय महासभा आज होणार आहे। यामध्ये स्थायी समितीने सुचवलेल्या
सुमारे 3,000 कोटींच्या बजेटला अंतिम मंजुरीची शक्यता आहे. विकास कामांसाठी निधीमध्ये 300 कोटींची वाढ करून बजेटला अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडमध्ये बहावाचा सुवर्ण बहरला असून उन्हाच्या झळांमध्ये वाटसरूंना गारवा मिळतोय. विविध भागातील रस्ते पिवळ्या धमक फुलांनी सजलेले आहेत. प्रामुख्यानं बहावा वृक्षाला आलेल्या बहरानं शहराच्या सौंदर्यात भर घातली आहे. इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथील ग्रामदैवत श्री केतकेश्वर महाराज यात्रा सुरू झाली असून 3 दिवस चालणार आहे. गावातून मानाच्या कावडी, पारंपरिक वाद्य आणि फटाक्यांच्या आतिषबाजीसह 3 मजली लाकडी रथात महादेवाची मूर्ती ठेवून मोठ्या दोरखंडाच्या सहाय्यानं भाविकांची हातानं ओढण्याची प्रथा आहे. कोल्हापूरच्या ज्योतिबा यात्रेकरता मानाच्या सासनकाठ्या प्रस्थान करू लागलेल्या आहेत. पाटण तालुक्यातील विहे गावातून पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा करून ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी वाजत गाजत पायी चालत या सासनकाठ्या निघालेल्या आहेत. मानाची सासनकाठी क्रमांक 2चे मानकरी प्रदीप पाटील हे परंपरेनं दरवर्षी सासनकाठी घेऊन जातात. त्यांच्याबरोबर पंचक्रोशीतील ज्योतिबा भक्त पायी वारी करत जाण्याची परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे. सोलापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. पुण्यात मागेल त्याला पीएनजी गॅस जोडणी मिळणार अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर उद्योग क्षेत्राला मोठा फटका बसलाय. यामुळे पात्र उद्योगांना पीएनजी देण्याचे निर्देश मंत्री सामंत यांनी दिले. गरोदर महिलांसाठी लोकल ट्रेनमध्ये स्वतंत्र डब्याची मागणी करणारं निवेदन मुंबई महापालिकेकडून रेल्वे प्रशासनाला देण्यात येणार आहे. नोकरी व्यवसायासाठी प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा महत्त्वाचा असून गर्दीत होणारा त्रास टाळण्यासाठी विशेष सोयीची गरज असल्याचं पालिका प्रशासनानं सांगितलं. हवामान खात्यानं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 31 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीत येलो अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीमध्ये वादळी वारा, विजांचा कडकडाट आणि गारपिटीसह मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते. पिंपरी चिंचवड शहरातील वाल्हेकरवाडी परिसरात एका बांधकाम साईटवर मजुराची हत्या करण्यात आली. 2 कामगारांमध्ये झालेल्या किरकोळ वादाचं पर्यावसान भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत कर्ज मंजूर करून देणं आणि सबसिडी मिळवून देण्याचं आमिष दाखवून एका व्यक्तीला 5,46,500 रुपयांना गंड घातल्याचा प्रकार उघडकीस आलाय. या प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केलाय. सोमनाथ पठारे आणि शुभम पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. आता एक मोठी बातमी. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्च रोजी निवृत्त होणार आहेत. दरम्यान त्यांच्या 31 मार्च रोजी होणाऱ्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर आजच नव्या आयुक्तांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. मात्र या नियुक्तीभोवती ज्येष्ठता की सरकारची पसंती हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून प्रशासनात कुजबूज सुरू झाली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. भूषण गगराणी यांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी मानली जात असून नव्या आयुक्तपदासाठी अश्विनी भिडे, संजय मुखर्जी, असीम गुप्ता आणि मिलिंद म्हैसकर ही नावं आघाडीवर आहेत. तर या संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान आयुक्तपदी जर अश्विनी भिडे यांची नियुक्ती झाली तर त्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरतील आणि त्यांना पूर्ण 3 वर्षांचा कार्यकाळ देखील मिळू शकतो. मार्च 2024 मध्ये गगराणी यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. आता त्यांच्या निवृत्तीनंतर महायुती सरकार कुणावर विश्वास दाखवते आणि या प्रक्रियेत ज्येष्ठता की मर्जी कुणाला प्राधान्य दिलं जातं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना भवनात महत्त्वाची बैठक होणार आहे. राज्यातील जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार असून संघटनात्मक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. अकोल्यातील अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमआयएम आणि काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये संघर्ष झाल्याची घटना घडली आहे. आज रात्रीच्या सुमारास एमआयएमचे नगरसेवक सय्यद रहीम सय्यद हाशम आणि काँग्रेसचे नगरसेवक अब्दुल सलाम अब्दुल करीम यांच्यामध्ये जुन्या वादातून मोठा वाद झाला. या वादानंतर दोघांचेही समर्थक जमा झाल्यानं हा वाद आणखी चिघळला. जळगाव जिल्ह्यामध्ये मनसेची आढावा बैठक पार पडली. जिल्हाध्यक्ष गजानन राणेंच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली. जिल्हा परिषद निवडणुकीचा बैठकीत आढावा घेण्यात आला.
अखेर 2 दिवसांवर आलेल्या मार्च अखेर लक्षात घेता राज्य सरकारनं शासन निर्णयांना मंजुरी देण्याचा सपाटा लावला। यासाठी चक्क रविवारी सुट्टीच्या दिवशी जवळपास 103हून अधिक निर्णय सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले। यातील बहुतांश निर्णय हे निधी आणि अनुदान वाटपासंदर्भात असल्याचं दिसून येतं। नवी मुंबई महानगरपालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। नवी मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या हस्ते अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्यानं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आर्थिक वर्ष 2025-26चा तसंच थकीत मालमत्ता कर जमा करण्यासाठी 31 मार्च ही अंतिम मुदत आहे। करदात्यांना वेळेत सुलभतेनं कर भरता यावा यासाठी 30 आणि 31 मार्च रोजी सकाळी 8 ते रात्री 12 या वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे। पनवेल महापालिकेच्या मालमत्ता कर आकारणी विभागाच्या वतीनं मालमत्ता कर न भरणाऱ्या थकबाकीदारांविरोधात कारवाई आणि जप्ती मोहीम तीव्र करण्यात आली आहे। पालिकेचा आतापर्यंत 1607 कोटींचा मालमत्ता कर थकीत आहे। सुमारे 1673 जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत, तर 138 थकबाकीदारांवर कठोर कारवाई केलेली आहे। जुन्या वाहनांचा वापर कमी करून वाढतं प्रदूषण रोखण्याच्या उद्देशानं पर्यावरणपूरक वाहनांना चालना देण्यासाठी 1 एप्रिलपासून पर्यावरण करात दुपटीनं वाढ होणार आहे। दुचाकी वाहनांवरील पर्यावरण कर 2000 रुपयांवरून वाढवून 4000 रुपये करण्यात आलाय, तर पेट्रोलवरील हलके मोटार वाहन, डिझेल कारच्या वाहनांवरील पर्यावरण करात वाढ होणार आहे। नागपूर शहरातील फुटपाथवर असलेलं अतिक्रमण हटवण्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निर्देश दिले। शहरात 24 तास पाणी देण्यासाठी काय अडचणी आणि नळ गळती होत असताना उपाययोजना का केल्या नाहीत असं म्हणत OCWच्या अधिकाऱ्यांना त्यांनी खडसावलं। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांच्या विसराळूपणा वाढल्याचं समोर आलेलं आहे। 2025 वर्षात तब्बल 90,000हून अधिक वस्तू प्रवासी विसरले। गेल्या वर्षाच्या तुलनेत यात 35% वाढ झालेली आहे। देशातील सर्वात मोठ्या बंदराला जोडणाऱ्या तवा ते वाढवण द्रुतगती महामार्गाच्या बांधकामाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। या महामार्गाच्या बांधकामासाठीच्या आर्थिक निविदा नुकत्याच खुल्या करण्यात आल्या। यात जे कुमार इन्फ्रा प्रोजेक्ट्सनं बाजी मारलेली आहे। पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणून मुंबई पालिका 27 कोटी रुपये खर्चून शहर आणि पूर्व उपनगरातील 22,225 मीटर लांबीच्या मलजल वाहिन्यांची स्वच्छता करणार आहे। या मोहिमेत 600 मिलीमीटरपेक्षा अधिक व्यासाच्या मुख्य वाहिन्यांचा समावेश असून त्यामुळे पावसाळ्यात सांडपाण्याचा निचरा सुरळीत होण्याची अपेक्षा आहे। संतोष देशमुखांच्या आठवणीत बंधू धनंजय देशमुख यांनी मानेवर टॅटू काढलाय। यावेळी त्यांनी सत्यवीरा आणि युद्ध असंही नाव कोरलंय। सत्यवीरा आणि युद्ध ही त्यांच्या मुलांची नावं आहेत। सध्या हा टॅटू काढलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। बीडच्या केज तालुक्यात उभारण्यात आलेल्या पवनचक्कीच्या टॉवरवर चढून तार चोरीचा प्रयत्न करताना टॉवरच कोसळल्याची घटना शनिवारी रात्री घडली। यामध्ये 2 चोरट्यांचा मृत्यू झाला। यानंतर या चोरट्यांच्या टोळीतील इतर सदस्यांनी रस्ते अपघाताचा बनाव करत त्या दोघांचे मृतदेह परभणी इथे नेले। त्या ठिकाणी हा प्रकार समोर आला। अविनाश पाटोळे आणि आकाश आडे अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत। मुंबईला थेट नवी मुंबईशी जोडणारा महत्त्वपूर्ण शिवडी न्हावा अटल सेतू मार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत या मार्गावरून 2 कोटी वाहनांनी प्रवास केलाय। त्यातून दर दिवशी सरासरी 24,800 वाहनांनी प्रवास केला असून प्रवासी संख्येच्या अपेक्षित उद्दिष्टापासून हा मार्ग अद्याप बराच दूर आहे। 600 थांब्याचं आधुनिकीकरण करण्याचा बेस्टचा मानस असला आतापर्यंत फक्त 148 बस थांब्यांचं काम झालं असून 37 थांब्यांचं काम सुरू आहे। अनेक बस थांब्यांचे छप्पर तुटलेले आहेत, तर काही ठिकाणी बसण्याची बाकांची कमतरता तसंच अस्वच्छता आहे। शहरात एकूण 6,000हून अधिक बस थांबे असून यातील काही आश्रयस्थानकं तर काही फक्त पोल स्वरूपात आहेत। लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातील हाडगा इथे शॉर्ट सर्किटमुळे शेतात भीषण आग लागली। या आगीमध्ये शेतकऱ्याचे 20 लाखांचं नुकसान झालं। शेतातील गोडाऊनमध्ये सोयाबीन तसंच इतर शेतीसाठी लागणारं साहित्य साठवून ठेवण्यात आलं होतं। या आगीत सर्व जळून खाक झाले। भोसे घाटातील अपघातग्रस्त केमिकल टँकर अखेर हटवण्यात आले। पहाटे 3च्या सुमारास तज्ज्ञांच्या मदतीनं ही कारवाई करण्यात आली। टँकरमधील केमिकल दुसऱ्या टँकरमध्ये हलवण्यात आलं होतं। गळतीमुळे काही काळ एक लेन बंद ठेवण्यात आली होती। पोलीस आणि अग्निशमन दलानं रात्रभर घटनास्थळी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। बालाघाटवरून इतवारीकडे येणारी मेमू रेल्वे नागपूरजवळ रेल्वे रुळावरून घसरली। गाडीचा वेग कमी असल्यानं मोठा अनर्थ टळला। सुदैवानं अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही।
आता एक मोठी बातमी, गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारचा अपघात झालेला आहे आणि अपघातातून खासदार प्रशांत पडोळे हे थोडक्यात बचावले असल्याचं कळतंय। खासदार प्रशांत पडोळे हे अपघातात किरकोळ जखमी झालेले आहेत। त्यांच्या गाडीची काही दृश्य समोर येत आहेत। गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांच्या गाडीचा अपघात झाला आणि प्रशांत पडोळे या अपघातातून अगदी थोडक्यात बचावलेले आहेत। त्यांना किरकोळ जखम झालेली आहे। आणखीन एक मोठी बातमी, भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली आणि यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातंय। नुकताच मोहित कंबोज यांच्या मुलीचा वाढदिवस सोहळा पार पडला। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे। मोहित कंबोज यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट नेहमीच आक्रमक भूमिका घेत टीका करत आलाय। असं असताना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची मोहित कंबोज यांच्या कौटुंबिक सोहळ्यातील उपस्थिती सर्वांच्या चर्चेचा विषय बनली आहे। आता मुंबईमध्ये घर घेणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे। म्हाडानं मुंबईतील 2640 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढलेली आहे। लॉटरीमध्ये मुंबईतील विविध घरांचा समावेश असेल। आजपासून घरांसाठी अर्ज भरता येणार आहे। मुंबईतील विविध भागात परवडणाऱ्या घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केलेली आहे। ही घरं विविध उत्पन्न गटातील अर्जदारांसाठी उपलब्ध आहेत। ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला 30 मार्चपासून सुरुवात होणार आहे, तर 5 मे रोजी घरांच्या लॉटरीची सोडत निघणार आहे। शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश परीक्षा 30 मार्च रोजी होते। MCA साठी राज्यात 55,567 विद्यार्थी प्रवेश परीक्षा देणार आहेत। राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे। 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी सर्व शाळा 15 जूनपासून सुरू करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयानं दिलेले आहेत। त्यामुळे विदर्भासह राज्यातील शाळा यंदा प्रथमच एकाच दिवशी सुरू होणार आहेत। येडेश्वरी देवीच्या मंदिरात चैत्र पौर्णिमा यात्रेची लगबग सुरू झाली आहे। रंगरंगोटी, स्वच्छता, पिण्याचे पाणी तसंच सावलीची व्यवस्था या कामाला सुरुवात झाली आहे। यंदा यात्रेमध्ये 15 लाख भाविक दर्शनासाठी येणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय। मावळ तालुक्यातील चिखलसे गावात श्री काळभैरवनाथ महाराजांच्या यात्रेनिमित्त मंदिर परिसर उजळून निघालंय। संपूर्ण मंदिराला रंगबिरंगी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली। जळगावच्या भुसावळ इथे मनसूर शाहवली उर्फ घोडेतील बाबा यांच्या उरूस महोत्सवाला सुरुवात झाली आहे। या महोत्सवात हिंदू मुस्लिम भाविकांनी हजेरी लावली। उरूस निमित्त दर्ग्यावर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। घरगुती गॅस सिलेंडर काळ्या बाजारात मिळवून धंदा सुरू ठेवणारे हॉटेल्स पोलिसांच्या रडारवर असून अशा हॉटेल मालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली आहे। मुंबईतील जोगेश्वरी इथल्या एका हॉटेल मालकावर पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्याकडून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर जप्त करण्यात आले। आखाती देशातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाईपद्वारे नैसर्गिक वायुपुरवठा जोडण्यांमध्ये मोठी वाढ झालेली आहे। प्रतिदिन 450 नव्या जोडण्या दिल्या जात आहेत। गॅस सिलेंडरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडनं पुढाकार घेतलाय। अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावलाय। युद्धाचा भडका आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे देशातील उत्पादन खर्च वाढलाय। त्यामुळे आर्थिक उलाढालींवर विपरीत परिणाम झाल्याचं केंद्र सरकारनं मान्य केलंय। देशांतर्गत उत्पन्नावरील खर्च वाढल्यामुळे येत्या काही काळात महागाई आणखी भडकण्याची भीती आहे। मुंबईसह राज्यात गुन्हेगारी वाढते, त्यामुळे AI सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे गुन्हेगारांना जेरबंद करण्यासाठी महानेत्रज्ञ ही CCTV प्रणाली विकसित करण्यात येते। गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या CCTV नेटवर्कसोबत सार्वजनिक जागेवर लावलेल्या खासगी CCTVच्या नेटवर्कची देखील मदत घेतली जाणार आहे।